गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा 68वा वाढदिवस पूर्णा शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला। प्रारंभी संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। यावेळी तालुका अध्यक्ष सुभाष देसाई, विधानसभा अध्यक्ष सुधाकर खराटे, तालुका संपर्क प्रमुख तथा नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, उपनगराध्यक्ष मुकुंद भोळे, सभापती अब्दुल मुजीब अब्दुल हबीब, नगरसेवक ॲडव्होकेट राजेश भालेराव, विश्वनाथ होळकर, किशोर सूर्यवंशी, गंगाराम वंजे, महादजी देसाई, हरिभाऊ कदम, सरपंच संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव ढोणे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सैनाजी माटे, गौतम भोळे, चानुम्मा बोबडे, दाजीबा भोसले, संतोष शेळके, अशोक शेळके, ॲडव्होकेट अमोल पळसकर, सुभाषराव पिसाळ, कैलास फुलसुरे, भगवान देशमुख, बालाजी सोनटक्के, सोमनाथ सोलव, धम्मा निर्मले, राजू देसाई, रमेश सूर्यवंशी, साई श्रद्धा प्रतिष्ठान कोळीवाडा, किशोर सूर्यवंशी यांच्या वतीने महिलांना विमा पॉलिसीचे वाटप आमदार महोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी गणेश सूर्यवंशी, तुकाराम सोळंके, कोंडिबा भांगे, रंगनाथ भिसे, विकास सूर्यवंशी, विठ्ठल भिसेसह आदींची उपस्थिती होती। तर मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले। सोबतच पूर्णा शहरातील नवा मुंडा, कुंभार गल्ली, श्री गुरुबुद्धी स्वामी मठातही कार्यक्रमांना आमदार महोदयांनी हजेरी लावली। कार्यालयात तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कारही केला। कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। आपला वाढदिवस पूर्ण मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा झाला आहे। काय भावना असतील? आज माझा वाढदिवस साजरा झाला आणि दरवर्षीप्रमाणे झाला। आणि याही वर्षी म्हणजे वाढदिवस की जनभावना, इतकं प्रेम, महिला असतील, पुरुष असतील, जवान नौजवान असतील किंवा काही वयस्करी पुरुष असतील, इतका माझ्यावर प्रेम करणारी ही 3 तालुक्याची जनता आहे। आणि म्हणून मी केव्हाही या 3 तालुकी माझी जनता नसून हा माझा परिवार आहे असं हमेशा माझ्या भाषणातून बोलतो। आणि खरंच माझा परिवार आहे। परिवार जेवढं मला प्रेम करतो तेवढंच जनता ही माझी 3 तालुक्या जनता माझ्यावर प्रेम करते आणि या जनतेला मी कधीही विसरू शकणार नाही। आज जर बघितलं आपण म्हणजे निघाल्याच्यानंतर गंगाखेडून नंतर रस्त्यामध्ये किती ठिकाणी सत्कार होतो, पालमून नंतर किती ठिकाणी सत्कार होतो। आता ज्यावेळेस आम्ही कानपूरहून निघालो त्यावेळेस रस्त्यामध्ये जवळजवळ किती ठिकाणी असे सत्कार झाले। हे जनतेचं प्रेम आहे आणि या प्रेमाला मी कधी विसरू शकत नाही। या आणि जनतेची मनोभावने मनातून मी या जनतेचे एक परिवार म्हणून सेवा करतो। जनतेला काय आवाहन करणार तुम्ही पुढच्या काळात? जनतेला आव्हान एवढंच करेन, गोरगरीब असतील किंवा जवान असतील, जनतेला आव्हान एवढंच करेन की मी खूप चांगलं त्यांचं आरोग्य राहील असं त्यांनी राहावं। आरोग्य संपदा जवानांनी नौजवान जेवढेही मुलं आहेत मुलांनी चांगल्या प्रकारे कामं करावे, व्यसनाला लागू नये आणि आईवडिलाला सावडेल किंवा आईवडिलांची जेवढी सेवा घडेल तशी त्यांनी करावी। हीच या निमित्ताने मी तरुणांना आणि सर्वांनाची हा एक निषेध देतो। गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। काय संकल्प आहे आजचा? आजचा संकल्प आमदार साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्णा शहराच्या कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। तरीही सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आपण रक्तदान करावं साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आणि अजून
तसेच भूपती शाळेमध्ये आम्ही काही विद्यार्थ्यांना कपडे वाटपचा बी कार्यक्रम घेतलेला आहे. तसेच आमदार साहेबाचा प्रत्येक समाजातर्फे आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे. तरी आमदार साहेब 4 वाजेपर्यंत इथे येणार आहेत. नंतर लाडक्या बहिणीचे बी काही इन्शुरन्स पॉलिसी काढणार आहेत. हे असे आमचे आज नगरपालिकेचे कार्यक्रम आहेत वाढदिवसाचे. सर्वांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्या. अशी मी नितीन उर्फ बंटी कदम काका आमदारच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वांना आवाहन करतो की उद्या ठीक 5 वाजता विमान मंडल कार्यालय येथे सर्व महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि सर्वांना बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. तरी सर्वांना त्या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि सर्वात आनंद या महिलांना घ्यावे असं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. वाढदिवस आहे, काय शुभेच्छा असाल तुमच्या? गंगाखेडचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने पुण्यावासी आणि नगराध्यक्षांना त्यांना खूप शुभेच्छा कामाचा यश ईश्वर मी प्रार्थना करतो. नगरपालिकेसाठी काय अपेक्षा आहेत तुमच्या? नगरपालिकेसाठी खूप योजना आता चालू आहे आमच्याकडं. आता योजनेचा आता प्रारंभ होणारच आहे. पाणी टाकी कार्यक्रम चालू आहे, तसंच रोडचे काम चालू आहे. ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम होईल आणि गावाचा विकास होईल. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून असा सगळ्या लोकांना अपेक्षा आहे आणि नगराध्यक्ष त्यांचे सगळे सहकारी सगळे एक चांगलं काम करत आहे गावामध्ये आणि गावाचं भविष्य चांगलं निर्माण होईल अशी सगळ्यांची अपेक्षा आणि आमची अपेक्षा.